कसं काय मंडळी, बरं आहे ना? तर क्लासिक कलाकारीमध्ये मी सोनाली तुमचं स्वागत करते। तर आज आम्ही आलो आहोत कणकवली तालुक्यातल्या डिगवळे या गावी। तर आता तिथल्या महालक्ष्मी मंदिराला आणि गांगेश्वर मंदिराला आम्ही भेट द्यायला। चला। तर मंडळी, हे महालक्ष्मी मातेचं मंदिर तसं जुन्या बांधणीचं असं छान देवालय आहे। इथे लिहिलंय बघा, श्री महालक्ष्मी देवालय दिगवळे, गावठणवाडी, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। इथे बाजूलाच विश्व प्रार्थना सुद्धा बोर्डवर लिहिलेली दिसते। मंदिराच्या आवारात आल्यावर हे आधी महालक्ष्मी आईचं मंदिर दिसतं, मग पुढचं मंदिर हे गांगेश्वराचं आहे। दोन्ही मंदिरं पारंपरिक कोकणी कौलारू शैलीची आहेत। ही पाषाणं मंदिराच्या बाहेर लगेच उजवीकडे दिसतात। जाणकारांकडून समजलं की यांना चव्हाटा म्हणून पूजलं जातं। सुरक्षा, न्याय, निवाडा याची जबाबदारी यांच्याकडे आहे। इथूनच महालक्ष्मी मंदिरात आतमध्ये जायचे द्वार आहे। पावसाचे दिवस असल्यामुळे अंधार जास्त वाटतोय, त्यात लाईटही गेल्यामुळे व्हिडिओमध्ये तुम्हाला चांगला उजेड दिसणार नाही, त्याबद्दल क्षमस्व। खूपच अंधार पसरला होता, म्हणून मग ठरवलं की 3-4 मोबाईल्स आहेत त्या सर्वांची टॉर्च लाईट चालू करून व्हिडिओ बनवूया, आणि त्याचा फायदाही झाला। तेव्हा थोडा उजेड वाढला, मग सगळी पाषाणं व्यवस्थित दिसू लागली। इथे महालक्ष्मी मातेच्या पाषाणासहित इतर बरीच शक्तितत्व आहेत। त्यांचीही मूर्ती स्वरूप आणि नुसत्या दगड स्वरूप स्थापना केलेली दिसते। या मंदिरात देवाचं स्थान असं उंच ओट्यावर ठेवलंय, त्यांचं विशेष वाटलं। सहसा इतर मंदिरात तुम्हाला देवदेवतांची पाषाणं जमिनीवरच बसवलेली दिसतात, पण इथे हा स्वयंपाकघराप्रमाणे थोडा कमी उंचीचा ओटा बनवलेला आहे। हे महालक्ष्मी आईचं मूळ पाषाण। एरवी उत्सवाच्या दिवसात ही मूर्ती छान सजवलेली असते। माझं नाव प्रकाश गावडे आहे। ह्या गावचा मी गावडे म्हणजे गावडे समाजचा आहे। हे दिगवळे गाव आहे। इथे पहिले गवळी समाज राहत होता। त्यानंतर काही पूर्वज आमचे तिकडून आम्ही नागरे पाटील समाज आणि म्हणून इथे आलो आम्ही, आणि आमचं काय कुळ काय वाढत नव्हतं म्हणून त्यांनी गावडे नाव हे ठेवलं। आणि मग कुळदेवता आमची महालक्ष्मी माते आमच्या समोर, ते इथे गावडे समाज हा आमचा पूर्वज इथे आले, आणि हे गाव वसलं। नंतर काय दुसरे पण आले, पिरव आले, असे काही तिथे आले, पाहुणे आले, आणि नंतर हे आमची प्रतिष्ठापना महालक्ष्मी मातेचे कुळदेवत म्हणून इथे केली। महालक्ष्मी मातेचं पाषाण आहे, तिथे निर्वशी म्हणून हे पाषाण ठेवलेलं आहे, दगड म्हणून ठेवलं, ते पाषाण म्हणतात। हे डिगवळे गाव आहे, इथे गावडे समाज आहे। तर गावडे समाजाने आपले कुळदेवत म्हणून हे महालक्ष्मीचं पाषाण इथे हे प्रतिष्ठापना केलेली आहे। हे महालक्ष्मी देवी आहे, हे कोल्हापूरची महालक्ष्मी आहे ना, तिची महालक्ष्मी देवी आहे। दुसरं हे आमचं हे निर्वशी म्हणजे गावडे वस जे म्हणतात पूर्वज, ते हे त्याचं हे दगड म्हणून आहे ना, ते पाषाण ते ठेवलेलं आहे। निर्वशी देवता आणि गावडे वस असे दोन आहे। आता ही भगवती माता आहे। हे पाषाण म्हणजे हे अशा लोकांनी जो समाजाला पावले त्याने आमचं पण पाषाण म्हणजे भगवती, ही पावना देवी आहे, आणि ही नवरा देवी आहे। ही आदिशक्ती माता आहे, अन्नपूर्णा देवी, जी अन्नपूर्णा म्हणतो ते आदिशक्ती माता। अशा देवीची प्रतिष्ठापना केलेली आहे। लक्षात काय, ह्याचा सर्वजण इथे समाज आपलं पूजन करतं सर्व। पण आमचे इथे 4 कुळ आहेत गावडी समाजाची। तर ही 4 कुळामधून एक महिना किंवा 3 महिने असं धरून ते पूजतात गावडे समाज ह्या महालक्ष्मी ह्या देवळात। लक्षात का, आता ह्या महालक्ष्मीचा इतिहास झाला इथे ह्या देवळाचा। आता हे जे ठेवलेले आहेत हे पाषाण आहेत ना, हे चव्हाटा म्हणतात। हे चव्हाटा म्हणजे जे हे क्षेत्र आहे, ह्या क्षेत्राचं जो रक्षण वगैरे करतो काही, तर ते चव्हाटा म्हणून इथे पूजलं जातं। म्हणजे त्यांना पण मान दिला पाहिजे ना, आपल्या जागेमध्ये जो काही रक्षण वगैरे करतो, म्हणून चव्हाटा ह्या देवताचं नाव आहे। आलं का लक्षात? ही महालक्ष्मी जे मंदिर आहे की नाही, इथे नवरात्रीला गरबा वगैरे खेळला जातो। नंतर इथे सप्ताह जो आहे, सौम्य मंदिर आहे, तिथे सप्ताह होतो। सप्ताहाच्या नंतर ते महापूजा ठेवली जाते महालक्ष्मीची ते, आणि त्या महापूजेला सर्व गाववाळ जेवण वगैरे सर्व काय असतं, दशावतारी नाटक असतं। ही परंपरा आजपर्यंत चालू केलेली आहे। इथे मंडळ आहे स्थापन केलेलं आहे, असा प्रोग्राम होत असतो ह्या महालक्ष्मी मंदिराचा। तर मंडळी, काकांनी आपल्याला बरीच माहिती सांगितलेली आहे। आता आपण गांगेश्वर मंदिराकडे वळूया। गांगेश्वर मंदिराच्या समोरचा हा मोकळा निसर्ग सुंदर नजारा आहे। हे इथे तुळशी वृंदावन वसलेलं आहे।
आजूबाजूला छान निसर्गरम्य परिसर आहे. भात शेतीचं मोकळं माळरान आहे. महालक्ष्मी मंदिरासहित हे गांगेश्वर मंदिर सुद्धा पूर्वाभिमुख आहे. एकापाठोपाठ एक अशी मंदिरे असल्यामुळे महालक्ष्मी मंदिराच्या द्वारासमोरच या गांगेश्वर मंदिराचा मागचा भाग येतो. आता आपण या गांगेश्वर मंदिरात प्रवेश करूया. छान गोलाकार बनवलेल्या पायऱ्या चढून वर आलो. लहानसंच मंदिर आहे. इथे बऱ्याच घंटा टांगलेल्या दिसतात. जुन्या लाकडी साच्यामध्ये बनवलेली ही मंदिरं फार सुंदर दिसतात. मला स्वतःला हल्लीची स्लॅबची मंदिरं फारशी आवडत नाहीत. पुढे गेल्यावर गांगेश्वर म्हणून शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. त्यासोबतच त्यांची इतरही शक्ती तत्व पाषाण रूपाने वसवलेली दिसतात. ही पाषाणं बघा, महालक्ष्मी मंदिरासारखी उंच ओट्यावर ठेवलेली नाहीत. गांगेश्वर हे शिवस्वरूप तळ कोकणात बहुतेक सर्वच गावरहाटीत आढळतं. कोकणातील 12 संप्रदायातील हे एक अविभाज्य अंग आहे. लाकडी चौकटीची ही बनावट हे तळ कोकणातले पारंपरिक शैलीतील मंदिराचे खरे रूप आहे. आता फारच कमी मंदिरे लाकडी बांधणी आणि कौलारू उरली आहेत, कारण कोकणात सगळीकडे स्लॅबचे मंदिर बांधण्याचे पेव फुटले आहे. नवीन मंदिर आकर्षक दिसतात हे जरी खरे असले तरी जुन्या मंदिराचे एक नैसर्गिक वलय मनाला अस्सल मातीचा सुखद आनंद देणारं असतं. हे आता कळणार कोणाला? गांगेश्वर म्हणून देवस्थान इथे स्थापन केलेलं आहे. त्यांचं देवस्थान आहे. त्यांनी देऊळ बांधलेलं, पूजा अर्चे करतात, घाडीगावकर करतात, ते करतात. असा इथे इतिहास आहे. आलं लक्षात का? हे गांगेश्वराचं देऊळ आहे. आलं लक्षात? म्हणजे प्रत्येकाने आपापले देवळं असतं प्रतिष्ठापना केलेली आहे त्यांच्या. आज तुम्हाला ह्या गडाची माहिती देते. इथे गड आहे. हा शिवरायांच्या काळापासून भैरीगड आहे. आलं लक्षात का? तर भैरवगड म्हणून म्हणलं जाते. इथे वरती तोफा वगैरे आहेत. आलं लक्षात का? ह्या गडावर इथे मोठा जो समोर डोंगर दिसतोय तिथे गड आहे मोठा. आणि पहिले शिवरायाच्या काळात तिथे मावळे यायचे आणि तिथे त्यांचं ते काय तेव्हापासूनचं गड आहे. आणि तिथे तोफा वगैरे आहेत. तिथे सात्विक असं हे पण आहे. काही दगड आहे आणि काय तो उचलला जात आहे. 11 माणसांनी बोट लावल्यावर उचलला जातो असं तिथे महत्व आहे. आणि देवीचं मंदिर आहे. प्रत्येक वर्षी तिथे जत्रा भरते. महाई जत्रा म्हणून म्हणली जाते. प्रत्येक वर्षी तिथे रांजणवाडी हा गाव आहे. तिथे वाडी, रांजणवाडी, या ठिकाणची रांजणवाडी आहे. आणि तिथे प्रत्येक वर्षी महाई जत्रा म्हणून प्रत्येक वर्षी भरते आणि मोठा उत्सव होतो एकदम. मग इथून जायचं कसं काका? तर इथे जो आहे सध्या रांजणवाडी पण रोड आहे. नंतर मग तिथले लोक पायवाट आहे तिथे आपण जर पण तिथले लोक जातात. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे ते काय अंगात वगैरे देऊ ना लोक म्हणतात काही अवसर वगैरे काय अंगात येणे थोतांड आहे. पण ज्याच्या अंगात येते तो धावत जाऊन लगेच येतो. विचार करा, अर्ध्या तासात. आणि आपण तिथे चढू सुद्धा शकत नाही. असा काही अजून इथे सर्व चमत्कार आहेत. ह्या कोकणामध्ये लोक जरी काय म्हणले तरी काही चमत्कार आहेत आणि लोकांना त्याचे प्रत्यक्ष आलेलं आहे, अनुभव आलेला आहे. एवढं सांगून मी थांबवतो. तर काकांनी आपल्याला जी माहिती दिली आहे ती एकदम उत्कृष्ट माहिती जी मी सुद्धा तुम्हाला देऊ शकले नसते. तर त्यासाठी काकांचे मनपूर्वक आभार. आणि तुम्हाला जर या ठिकाणी यायचं असेल, या काकांना भेटायचं असेल तर नक्की या. कसं यायचं आहे ते मी तुम्हाला नक्कीच सांगेन. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. माझं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका क्लासिक कलाकारी मनोरंजनाची मुक्त उधळण. धन्यवाद.